महत्त्वाची बातमी, पुण्यामध्ये जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस कोसळतोय। पुण्यातील विविध भागामध्ये काळोख आणि जोरदार पाऊस सध्या सुरू झालेला आहे। पुण्यामध्ये जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। ढग दाटून आलेले आहेत। जोरदार पाऊस त्या ठिकाणी कोसळतोय। काळोख झाल्याचं पाहायला मिळतंय। दुपारचे 3 वाजून गेलेले आहेत। मात्र सध्याची दृश्य आपण ही पाहताय ती संध्याकाळच्या वेळेला सूर्य मावळते वेळी ज्या पद्धतीची दृश्य असतात तशी दृश्य सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतात। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। रणजित, वृषाली गेल्या अर्ध्या तासापासून जे आहे ते पुणे शहराच्या विविध भागामध्ये जो आहे तो आता ढगाच्या विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की अचानक आलेल्या पावसामुळे अनेक सामान्य नागरिकांची जी आहे ती त्रिरदार तिरपीट या ठिकाणी उडलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिलं तर हवामान विभागाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याला जो आहे तो ऑरेंज अलर्ट जो आहे तो आजच्या दिवशी म्हणजे जारी केला होता। त्याचाच परिणाम आपण पाहू शकतो की आत्ता 3 वाजून गेलेले आहेत। सायंकाळच्या सुमारास ज्या पद्धतीने सूर्य मावळतो त्यावेळेस जसा अंधार होतो तसाच अंधार जो आहे तो आता दुपारी 3 वाजता पुणेकर अनुभवताना आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की रस्त्यावर देखील आता पावसाचं पाणी जे आहे ते या ठिकाणी साठलेलं आहे। सोसाट्याचा वारा जो आहे तो आपण त्या झाडांच्या माध्यमातून पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता झाडं मोठ्या प्रमाणात हालताना आपल्याला पाहायला मिळते। या वाऱ्याचा अंदाज आपण घेऊ शकतो की सोसाट्याचा वारा असेल किंवा विजेचा कडकडाट असेल, या कडकडासह या अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो आता या ठिकाणी बसणार आहे। आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये गहू असेल किंवा हरभरा असेल याची काढणी जी आहे ती आलेली आहे। मात्र आता या अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो अनेक शेतकऱ्यांना बसून मोठं नुकसान जे आहे ते आता शेतकरी असतील यांना या ठिकाणी सोसावं लागणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद रणजित, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।